इकडे जागरण आहे यांचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम संध्याकाळी समोरचा बंगला आहे आणि हा एक लाल टी शर्टवाला नातू आहे माझा आणि तो उभा आहे त्या बाजूला ब्लॅक शर्टवाला बोलतोय तो पुतणे आहे. तर आपलाच मंडप आहे बघा इथं तर आपलाच मंडप आहे. भरपूर आहे डेकोरेशनचं सामान पण आमच्या जुन्या घरी ठेवलेलं आहे आणि त्यांचं चाललं आहे. त्यांनी बंगल्याला लाईट दिली आहे तर मी संध्याकाळी जागरणाच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे ते लाईटिंग. तर आपला मंडप आहे तर मग आंब्याचे डगळे वगैरे छान लावलेले आहे त्यांनी. भरपूर आहे डेकोरेशनचं सामान. लहान्या जाऊबाईचं आहे मंडपाचं. तर या LED लाईटी मोठ्या इथं पसारा ठेवला आहे त्यांनी बघा आणि गेला निघून वरती गच्चीवर गेला होता त्यांच्या. इथं स्पीकर आहे, इथं एम्प्ल गाण्याचं हे आहे, इथं हळदीचं आहे बघा वाईट आणि इथं मेहंदीचं आणून ठेवलेलं आहे त्यांनी. तर त्यांचं 24 तारखेला लग्न आहे. 24 मेला लग्न आहे. तर मेहंदीचं छान आहे असं. तर गेला आता काहीतरी वस्तू राहिली वाटतं विसरल्या. लाईटीच्या माळा अजून बाकीच्या दिल्या आहे पण आता उन्हामुळं दिसत नाही आहे आणि पावसाचं आज पण वातावरण झालेलं आहे. चला इथं आपले आळूचे पानं असं ते समोर बाबा बसलेले बघा त्यांच्या घरी कार्यक्रम आलेले आपल्याला पण याचं आता नंतर बघू आपण. चला आता आपली रेसिपी बघू. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता आणि सुनबाई जी आहे ती सोनाली. तर सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. तर पावसाने टेन्शन आणलं आहे खरंच ना. एक दिवससुद्धा आला नाही असं वाटलेलं नाही ताईंनो. खूप पाऊस चालू आहे. तुमच्याकडे पण आहे का सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर चला छोटीशी रेसिपी. तर पनीर बनवते म्हटलं आज पहिल्यांदाच म्हणजे आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदाच रेसिपी देते आहे. चला छोटीशी रेसिपी. घरीच पनीर कसं बनवायचं. पनीर बनवायचं आहे आपल्याला आणि इथं आलेल्या या साड्या. तर या जाऊबाईच्या लहान्या मुलाचं लग्न आहे, माझ्या पुतण्याचं लग्न आहे. ते पण शेअर करते मी. पण चला आधी पनीरची रेसिपी बघू. तर सासू सुनांना आलेल्या साड्या या जाऊ साड्या काही आम्ही घेतलेला, काही माझ्या मैत्रिणींनी घेतलेल्या आहे सुनबाईला नवीन. म्हटलं चला ते शेअर करू. आता पनीरची रेसिपी. तर इथं अर्धा लिटर दूध, अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे मी. मग ते दूध फाडून घ्यायचं आपल्याला. लिंबाने ऑटोमॅटिक फाटल्या जातं ते. तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर टाका. इथं 5 ते 10 मिनटात लगेच फाटल्या जातं. चला आता गाळून घेऊ आपण. इथं व्हाईट कपडा घेतला आहे, खाली पुरणाचे चाळण ठेवले आणि त्यात हे गाळून घेणार आहे. तर कॅमेरा मोबाईल धरायला कोणीच नाही आहे. इकडे गॅस पण चालू राहिला. इथं आहे ना आता थोडं पाणी टाकणार आहे मी म्हणजे लिंबाचा आंबटपणा जायला. आणि जे पातेल्यात आपण हे केलं त्याच पातेल्यात पाणी घेतलं मी. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे आंबटपणा जाईल. तर चला छान धुवून घेतलं मी परत 3-4 पाण्याने. 3-4 पाण्याने. आता हे आपल्याला असं छान कॉटनचं कपडा आणि मी आहे ना यातच ठेवणार आहे. तर बघा असं गोल करते. जेवढं पाणी निघाल तेवढं काढायचं आणि नंतर यावर मी ठेवणार आहे वजन ठेवणार आहे जड. बघा मी खलबत्ता ठेवला आहे. तर आता हे याला लावून ठेवते म्हणजे मग राहील. झाले सुरू. चला हा पॅटर्न मी घेतला आहे, घागरून घेतला आहे. हळदीसाठी घेतला होता पण हळदीला जर ह्या कलरवर हळद लागली तर निघणार नाही असं मत आहे मैत्रिणींचं. आबोली कलर आहे म्हणून मग हळदीला ही कॅन्सल केली. बघू आता हळदीला जमली तर घेणार आहे मी नवीन. पण आता ही काय हळदीला वापरायची नाही. पण असं छान आहे पदर भरलेलं
आणि हा कलर आहे आबोलीला ग्रे कलर आहे, छान आहे कॉम्बिनेशन. पण आता ही काही हळदीला नाही वापरणार. असे नाजूक काठ आहे बघा, मस्त खूप छान कलर आहे. आणि हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. आबोलीला ग्रे कलर आणि ग्रे कलरचाच पदर आहे. तर ही माझी साडी आहे, घेतलेली आहे. तर ही वापरायलाच घेतलेली आहे. सिंथेटिक आहे, छान आहे. आता हे नवीन आलेलं आहे बघा, मस्त आहे. हा पीस आहे वरचा ग्रे कलरचा. आणि मधली जे डिझाईन आहे ती बघा अशी आहे. हा पदर आहे आणि मधली डिझाईन मस्त आहे एकदम. आणि ग्रे कलरला नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ आहे. खूप छान आहे साडी, एकदम सॉफ्ट आहे कपडा, मस्त आहे. तर ही 20 तारखेला लग्न आहे माझ्या भाचीचं, म्हणजे भावाच्या मुलीचं लग्न आहे, भावाच्या मुलीचं लग्न आहे. तर ते आता आम्हाला ह्या घरपोच आलेले आहेत साड्या. खूप छान आहे. हे पण पॅटर्न बघा, इथं पदर आहे आणि ब्रॉकेटचा पीस आहे. हा ब्रॉकेटचा पीस आहे, पीस पण छान आहे. आणि हे ऑर्गेन्झाचे सध्या फॅशन आहे, वेली. आणि याचे पण काठ खूप छान आहे बघा, काठ खूप मस्त आहे. आणि वाईन कलर आहे, वांगी वाईन दोन्ही मिक्स वाटतं, ऑरेंज पण वाटतो. काठाचे डिझाईन खूप सुंदर आहे. तर 20 तारखेचं लग्न आहे, त्या लग्नाची ही साडी. ही जाऊबाईने साड्या दिल्या आम्हाला. तर पुतण्याचं लग्न आहे 2 जूनला, त्या लग्नाच्या साड्या. पण कलर डार्क गुलाबी, हा कलर मी अजून वापरलेला नाही आहे. साडी छान आहे, काठ पण छान आहे मोराचे बघा. पण असा मोराचाच पदर आहे, छान आहे. पण मला कलर नाही आवडला तर मी बदलून आणणार आहे. पण बघू आता मिस्टर काय म्हणताय. ते जर म्हटले ठेव तर मग राहून देणार आहे, मी दुसरी घेईल लग्नासाठी. त्याचं कॉम्बिनेशन आहे गुलाबी आणि पिस्त्यामध्ये. काठ छान आहे, किंमतही छान आहे. पण मला कलर नाही आवडला ताई. हा कलर नाही आवडला, खूप डार्क वाटतोय. काठ पण छान आहे बघा, मोराचे मस्त आहे डिझाईन. पदर पण खूप छान आहे भरलेला. पण आहे ना, मला या कलरचं कन्फ्युजन आहे. हा कलर माझ्या सावळ्या कलरला नाही सूट होणार. तर बघू आता. तर चला, मी माझ्या 4 साड्या तुम्हाला शेअर केल्या, लग्नाच्या घेतलेल्या पुतण्याच्या लग्नासाठी. तर आता सुनबाईचं बघू आपण. सुनबाईची साडी फ्रेश असा वाईन कलर आहे, मस्त आहे. तिला छान वाटत तिच्या कलरला. आणि असं भरलेला पदर आहे. आणि पीस प्लेन आलेला आहे, ब्रॉकेटचाच आहे पीस. हे बाईला येणार आहे बघा. हा पिसावर बारीक काहीतरी डिझाईन आहे. जवळून बघितलं तर कळती, नाही तर मग नाही. पण छान आहे ब्रॉकेटची. ही आम्ही घरूनच घेतलेल्या आहेत काही साड्या. या वटपौर्णिमेसाठी घेतली सुनबाईला मी. पहिली वटपौर्णिमा आहे तिची, त्यासाठी. छान आहे, पदरही भरलेला आहे बघा. हा वाईन कलर कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि काठ छान आहे याचे, नाजूक मस्त बघा. काठ छान आहे, असे छोटे काठ आले का छान वाटतं साड्या. ही एक साडी सोनबाईची. तर ही साडी माझी मैत्रीण, म्हणजे ज्यांचं दुकान आहे साड्यांचं, त्यांनीच सोनबाईला घेतली. त्यामध्ये सोनबाईला घ्या नवीन माझ्याकडून. बघा, हिचे पण काठसे छान आहे आणि ब्रॉकेटचीच आहे. आणि बघा पदर पण छान आहे हिचा पण. आणि बारीक पीस पण प्लेन आला आहे, हा पीस आहे. आणि असं छान आहे याचा पण पीस, पदर आणि कपडा पण छान आहे, सॉफ्ट आहे. बघू सुनबाई लग्नाला कोणती नेमकी घालती साडी. वटपौर्णिमेला घालती ते नाही माहिती आता. आणि ही माझ्या जाऊबाईने दिली लग्नासाठी. पण तिला हे 3 ते 4 कलरच्या साड्या झाल्या. हे पण छान आहे, ही दिली सुनबाईला. मोर पीस आहे, याच्यावर मोरच आहे. हा पदर आहे,
मोराचाच बघा हा पदर. पण आता तिला आवडतो का नाही तिच्या याच्यावर आहे. आता विचारलं तिला मी, ती म्हणते आवडली आई मला. बघू आता. तर ही माझ्या पुतण्याच्या लग्नाची म्हणजे तिच्या चुलत दिराचं लग्न, सुनबाईच्या चुलत दिराचं लग्न माझ्या पुतण्याचं. असं या 2 साड्या आम्हाला लग्नाच्या आलेल्या आहे. या 2 साड्या लग्नाच्या आलेल्या आहे जाऊबाईच्या घरून. पण आता माझी तर बदलणार आहे मी, हे 100%. सुनबाईचं बघू तिला बदलायची का नाही. पण आता भरपूर शॉपिंग दाखवली. कोणती साडी आवडली ते सांगा. आणि आमच्या समोर आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम. बघा तुम्हाला मी छोटीशी क्लिप घेते. मंडपाचं सामान आहे आपलं.